नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विपक्ष पर तीखा प्रहार करते हुए कई मुद्दों पर अपनी स्पष्ट भूमिका रखी। उन्होंने कहा कि विपक्षी नेता की नियुक्ति का अधिकार सभापति को होता है। किसानों की कर्ज माफी केवल पात्र लाभार्थियों को ही मिले, इसके लिए समिति काम कर रही है। विभिन्न चुनाव पर बोलते हुए फडणवीस ने कहा कि कार्यकर्ताओं के साथ मजबूती से खड़ा रहना ही उनकी प्राथमिकता है। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि एनडीआरएफ के मानकों के अनुसार ही सहायता दी गई है। वहीं उद्धव ठाकरे पर तंज कसते हुए बोले कि उद्धव ठाकरे इंडिगो से नहीं घूमते, जरूरत पड़े तो हम गाड़ी दे देंगे, जिससे माहौल में हल्की मुस्कान फैल गई। हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आताच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। त्याच्या आधी चहापानाचा कार्यक्रम होता। विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकलाय, त्यामुळे आम्हालाच आमचा चहा प्यावा लागला। पण आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली। खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या। भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या बाईकची बॅटरी बंद केली आणि भास्कररावांना नवीन उपलब्धी झाली की काँग्रेस इमानदार होती, सुसंस्कृत होती। होतीच म्हणाले, आहे नाही म्हणाले, तुम्ही बघा होती म्हणाले। त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे काय। आणि अनेक गोष्टी ते जे बोलले त्यानंतर मग पत्रावर सह्या करायलाच कोणी मिळालं नाही। त्यामुळे 2 तास उशीर आमच्याकडे पत्र आलं आणि शरद पवार गटाच्या कोणाची सही त्याच्यावर नाही आहे। त्यामुळे आता त्याचा काही वेगळा अर्थ मी काही काढणार नाही, पण नाही आहे हे मात्र नक्कीच आहे। खरं तर वडेट्टीवार जे आज एकदम जोरात होते ते विदर्भावर देखील बोलले। भास्कररावांनी वेगळा सूर लावला, त्याच्यामुळे तो सूर दुसरीकडे गेला। पण वडेट्टीवारांना मला एवढंच सांगायचं आहे की 2014 पूर्वीचा विदर्भ आणि 2014 नंतरचा विदर्भ हा त्यांनी बघावा। नव्हे तर त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो। 14 पूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा हा जर त्यांनी बघितला तर निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येईल की काय बदल घडलेला आहे। सिंचनाच्या सोयीमध्ये काय बदल घडलेला आहे, रस्त्यांमध्ये काय बदल घडलाय, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय बदल घडलाय हे त्यांनी बघावं असं मला वाटतं। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।